श्री स्वामी समर्थ. जय शिवराय फ्रेंड्स. मी भाग्यश्री. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लूप्स इन जावा. जावाचा यूज लूप्सचा यूज जावामध्ये का होतो, आपण लूप्स यूज करून कसे लॉजिक लावू शकतो. ओके, तर यामध्ये बाय युझिंग लूप्स आपण काय करू शकतो, फास्ट एक्झिक्युशन करू शकतो. नंतर लेस मेमरी रिक्वायर्ड, लागू म्हणजे मेमरी कमी लागू शकते. तसेच डिक्रीज लाईन ऑफ कोड डिक्रीज म्हणजे काय की सपोज मला काय करायचंय 1 to 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहेत कन्सोलला. तर मी जनरली काय करेन की सिसआउट स्टेटमेंटमध्ये ते 1 to 10 पर्यंत प्रिंट करत राहणार. अशामुळे काय होतं की जास्त लाईनचा होतो कोड. आणि ते जे कोड आपल्याला कमी करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो, लूप्स यूज करू शकतो बाय युझिंग लॉजिक. जसं की तुम्हाला 1 to 100 पर्यंत व्हॅल्यूज प्रिंट करायचे आहेत, रिव्हर्स व्हॅल्यूज प्रिंट करायचे आहेत, किंवा 1 to 1000 पर्यंत व्हॅल्यूज प्रिंट करायचे आहेत, तर तुम्ही एका लाईनमध्ये एवढ्या व्हॅल्यूज प्रिंट करू शकता. म्हणजे काय की आपला जे काही कोडची लेंथ आहे ती कमी होणार आहे बाय युझिंग लूप्स. त्याच्यासाठी आपण लूप्स यूज करणार आहोत. तर आज आपण फर्स्ट लूप्स म्हणजे काय ते पाहू, नंतर फॉर लूप्स पाहणार आहे विथ प्रॅक्टिकल. चला तर मग पाहूयात. तर लूप काय आहे, लूप आर युज्ड टू execute set of instructions or method repeatedly when some condition become true. जोपर्यंत आपली कंडिशन ट्रू असेल त्यावेळी तोपर्यंत तो लूप फिरत राहणार आहे, आणि ज्यावेळी आपली कंडिशन फॉल होईल तेव्हा तो लूप मधून बाहेर पडणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत तो लूप फिरत राहणार आहे, तुम्हाला आउटपुट देत राहणार आहे. ज्यावेळी कंडिशन फॉल होईल त्यावेळी तो लूप एक्झिट होईल. ओके, तर what is loop? Loop are used to represents a set of instructions म्हणू शकता, किंवा तुम्ही मेथड्स पण म्हणू शकता. ओके, और मेथड रिपीटेडली. ओके, स्पेलिंग मिस्टेक झाली तर वर्ड करा, आपल्याला कन्सेप्टची गरज आहे, आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. when some conditions become ट्रू म्हणजेच काय की जोपर्यंत आपली कंडिशन ट्रू असेल तोपर्यंत आपण काय, आपला लूप काय आहे, फिरत राहणार आहे. ज्यावेळी आपली कंडिशन फॉल होईल त्यावेळी आपल्या लूप मधून आपण एक्झिट होणार आहोत. तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की ॲडव्हान्टेजेस मध्ये फर्स्ट असं येऊ शकतं की लेस मेमरी रिक्वायर्ड लागू शकते. म्हणजे मेमरी तुम्हाला लेस लागणार आहे, कारण तुम्हाला माहिती की आपला कोड जो आहे तो कमी होतो. लेस मेमरी रिक्वायर्ड. सेकंड आपण हे सांगू शकतो जसं की फास्ट एक्झिक्युशन होतो. फास्ट एक्झिक्युशन. थर्ड आपण म्हणू शकतो रियुजेबिलिटी. म्हणजे तुम्ही त्या कोडचा कधी पण कुठे पण यूज करू शकता, रिपीटेडली तुम्ही तो कोड यूज करू शकता. दॅट्स मीन्स रियुजेबिलिटी. ओके, आणि फोर्थ वन आहे जे काही मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की फास्ट एक्झिक्युशन. नाही, फास्ट एक्झिक्युशन तर ऑलरेडी लिहिलेलं आहे आपण. हा मेन इम्पॉर्टंट की डिक्रीज लाईन ऑफ कोड. ओके, हे ॲडव्हान्टेजेस आहेत लूप्सचे. तर लूप्सचे जावामध्ये लूप्स 3 आहेत, 3 लूप्स इन जावा. फर्स्ट आहे फॉर लूप, सेकंड आहे डू व्हाईल लूप, आणि थर्ड वन आहे ते व्हाईल लूप. आता आपण पाहणार आहोत फॉर लूप. तर फॉर लूप काय असतं, वी कॅन so for loop is used to iterate a part of program multiple times if
नंबर ऑफ इटरेशन इज फिक्स. आता इटरेशन म्हणजे काय असतं, की ज्यावेळी एखादा लूप फिरत आहे. सपोज मला काय करायचंय 1 to 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायचे किंवा 1 to 5 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायचे आहेत. तर माझा लूप जर सपोज मी कंडिशन देतीये, की आय माझं लेस आहे 5 पेक्षा. ओके. तर मग त्यावेळी काय I1 असेल, I2 असेल, आयची व्हॅल्यू 3 असेल. ओके. तर ह्याच्यामध्ये माझे चारही कंडिशन ट्रू होणार आहेत. म्हणजे माझा लूप किती वेळा फिरेल? माझा लूप 4 टाइम्स फिरेल. म्हणजे 4 इटरेशन झाले. एकदा फिरतो, ट्रू असेल कंडिशन फिरला, 1 इटरेशन कंप्लीट. सेकंड ट्रू झाली कंडिशन, I2 आहे, आय लेस दॅन 5. तर आयची व्हॅल्यू काय आहे? 2 आहे. तर तो काय झालं? सेकंड इटरेशन. असे 4 वेळा फिरणार आहे. 1 to 5 मध्ये ज्यावेळी आपण आय लेस दॅन 5 किंवा आपण काय करतो, आय लेस दॅन 5 जर दिलं आणि आयची 1, 2, 3 व्हॅल्यू जर अशी घेतली, तर आपण ते लूप किती वेळा फिरणार आहे? 4 वेळा फिरणार आहे आणि त्यावेळी आपलं ते 4 इटरेशन्स कंप्लीट होणार आहेत. ओके. तर यामध्ये तुम्हाला that means iterations for so for loop is used to iterate a part of program multiple times if number of iteration is fixed. ज्यावेळी तुमचे आता याच्यामध्ये काय समजायचं, की तुमचे ज्यावेळी इटरेशन्स फिक्स आहेत. सपोज तुम्हाला काय आहे, की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तुमचा लूप स्टार्ट कुठून करायचा आहे. म्हणजे तुम्हाला स्टार्ट कुठून करायचा आहे आणि तुम्हाला एंड कुठं करायचं आहे. हे ज्यावेळी तुमचे इटरेशन्स फिक्स असतात, त्यावेळी तुम्ही फॉर लूप यूज करू शकता. Okay, that means for loop. So for loop is used to so, create a part of program multiple times if of number of iteration is iteration. ओके. आता यामध्ये आपले नंबर ऑफ इटरेशन ज्यावेळी फिक्स असतील त्यावेळी आपण काय करतो? फॉर लूप यूज करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये सिंटॅक्स काय राहील? सिंटॅक्स तर याच्यामध्ये आपण काय करणार आहे? फर्स्ट इनिशियलाइज द व्हेरिएबल. आपण फर्स्ट काय करू? व्हेरिएबलला इनिशियलाइज करू. नंतर चेक द कंडिशन. कंडिशन चेक करायचे आणि नंतर आपण इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट बघणार आहोत. आणि हे सगळं जे काय आहे ते वन लाईन मध्ये करणार. ओके. तर याच्यामध्ये कसा राहील सिंटॅक्स? फॉर इन सर्कल ब्रॅकेट इनिशियलायझेशन. दॅट्स मीन्स व्हॉट? इनिशियलायझेशन म्हणजे आपण जे काय व्हेरिएबल घेणार आहोत त्याला इनिशियलाइज करायचंय. सेमी कॉलन राहील इथे. ओके. देन कंडिशन राहील सेमी कॉलन आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट आणि और इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. ओके. आता इथे बघा तुम्हाला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे सगळं जे काय आहे ते एका लाईन मध्ये होणार आहे. आणि नंतर ओपन कर्ली ब्रॅकेट. आता आपल्या लूपचं ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट सोबत द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथं स्टेटमेंट द्यायचं असतं सिस आउटचं, जे काय कोड टू बी एक्झिक्युटेड. ओके. आता यामध्ये इनिशियलायझेशन राहील. इनिशियलायझेशन नंतर कंडिशन राहील, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट राहील. ओके. आता तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे, की इनिशियलायझेशन म्हणजे काय? की इनिशियलायझेशन म्हणजे वी कॅन इनिशियलाइज द व्हेरिएबल. नंतर इथे कंडिशन चेक केली जाते. कंडिशन चेक केल्यानंतर जर कंडिशन ट्रू असेल इथे, जर कंडिशन ट्रू असेल तर तुमचा हा कोड एक्झिक्यूट होईल. हा कोड एक्झिक्यूट ही लाईन आहे ती एक्झिक्यूट होणार आहे. मी जे हायलाइट करत आहे ते एक्झिक्यूट होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं इन्क्रीमेंट होणार आहे किंवा तुमच्या लॉजिकनुसार डिक्रीमेंट होणार आहे. आता हे प्रॅक्टिकली पण आपण पाहणार आहोत. पण फॉर लूप असं राईट करतो आपण. ओके. ओपन आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट म्हणजे फॉर लूपचा तुमचा जो काय
फॉरचा जो काय स्कोप आहे तो इथेपर्यंतच असणार आहे. ठीक आहे, तर हे राहतं आपलं फॉर लूपचं सिंटॅक्स. ओके, स्टेटमेंट एक्झिक्युशन, इनिशियलायझेशन, नंतर काय कोड कंडिशन, कंडिशन ट्रू असेल तर थर्ड स्टेप ही राहते आणि ही लास्टची इन्क्रीमेंट डिक्रीमेंट फोर्थ स्टेपला राहतं. म्हणजे तुमचं पहिलं इनिशियलायझेशन चेक होतं, कंपायलर काय करतो इनिशियलायझेशन बघतो, कंडिशन बघतो, कंडिशन ट्रू असेल तर कोड टू बी एक्झिक्युटेड, कंडिशन फॉल्स असेल तर तो लूप मधून इथून इकडे बाहेर जाणार आहे. ओके ओके, तर आपण एक एक्झाम्पल बघणार आहे प्रॅक्टिकली फॉर लूपचं. ओके, फॉर लूप कसा वर्क होतो ते मी तुम्हाला सांगेन. ओके, आता मी ऑलरेडी ते क्लास क्रिएट केलाय फॉर लूप प्रोग्राम नावाचा, त्याच्यामध्ये मी मेन मेथड घेतलेले आहे. तर मेन मेथडची का गरज आहे, तर आपलं जे एक्झिक्युशन स्टार्ट होतं ते मेन मेथड पासून स्टार्ट होतं. ओके, आणि मी जे काय फॉरचं म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे ते मी मेन मेथड मध्येच राईट करणार आहे. ओके, आता इथे मी कमेंट मध्ये सिंटॅक्स राईट केलेला आहे फॉर इनिशियलायझेशन, कंडिशन, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट आणि कोड टू बी एक्झिक्युटेड. ओके, आता मला काय करायचंय की प्रिंट 1 to 10 नंबर्स करायचे. ओके, आता याच्यासाठी मी काय करेन, मला फर्स्ट आय इनिशियलाइज करून घ्यावा लागेल. आय इनिशियलाइज म्हणजे आय काय आहे, व्हेरिएबल आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. फॉर म्हणजे जसं की एक्स वाय झेड वगैरे काही तुम्ही व्हेरिएबलचं नाव घेऊ शकता. मी काय करते की मला इनिशियलाइज करायचं आहे, त्याच्यासाठी मी काय करते फॉर आता 1 to 10 नंबर्स प्रिंट करण्यासाठी आपण जनरली काय करतो, सिसआउट मध्ये 1 to 10 प्रिंट करत राहणार, म्हणजे 10 टाइम्स आपण सिसआउटचं स्टेटमेंट घेणार आहोत. पण बाय युझिंग फॉर लूप वन लाईन मध्ये तुम्ही 1 to 10 किंवा 1 to 1000 नंबर्स प्रिंट करू शकता. तर फॉर ओपन क्लोज सर्कल ब्रॅकेट याच्यामध्ये मला काय करायचं, इंट घ्यायचं. आता इंट काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, डेटा टाइप्स. ओके, माझा ऑलरेडी डेटा टाइप्स वरती व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघू शकता. इंट आय इज इक्वल टू 1 मी तुम्हाला ऑलरेडी लूप्स मध्ये म्हणजे फॉर लूप मध्ये डेफिनेशन सांगताना सांगितलं होतं की तुमचं जर इटरेशन फिक्स असतील, म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग कुठून आहे एंड कुठे आहे हे जर तुम्हाला फिक्स माहित असेल तर तुम्ही फॉर लूप यूज करू शकता. आता मला इथे माहित आहे प्रिंट 1 to 10, मला 1 पासून 10 नंबर प्रिंट करायचे आहेत नंबर्स, तर त्याच्यासाठी मला आय काय करावं लागेल, इंट आय इज इक्वल टू 1. ओके, सेमिकॉलन. इथे बघा इनिशियलायझेशन झालं माझं, हे इंट आय इज इक्वल टू 1 हे माझं काय पार्ट आहे, तो इनिशियलायझेशनचा पार्ट आहे. आता मला काय करायचे, कंडिशन प्रिंट करायचे. तर मी काय करते, आय लेस दॅन इज इक्वल टू 10, सॉरी इज इक्वल टू 10. ओके, आता यामध्ये माझी कंडिशन ही झाली 2 नंबर, हा सेमिकॉलन इथे संपलेला आहे. सेमिकॉलन नंतर मी कंडिशन घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट करायचे. ओके, आता आय प्लस प्लस, याच्यानंतर आपल्याला काय ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट आहे आणि आता मी सिसआउटचं स्टेटमेंट घेणार आहे. तुम्हाला माहिती की सिसआउटचं स्टेटमेंट आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलनचं स्टेटमेंट का घेतो, तर आपलं जे काय आउटपुट आहे ते कन्सोलला प्रिंट होण्यासाठी आपण घेतो. आता मला काय प्रिंट करायचं आहे, आय प्रिंट करायचं आहे. ओके, तर मी इथं आय टाकून देते. ओके, आता यामध्ये काय होतंय, ह्यामध्ये तुम्हाला कंडिशन म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे आय, आता इथे काय होणार आहे, 1 to 10 पर्यंत व्हॅल्यूज प्रिंट होणार आहेत. राईट क्लिक, रन करून बघू. रन ॲज जावा ऍप्लिकेशन 1 to, बघा इथे कन्सोलला आउटपुट दिसत आहे, 1 to 10 नंबर्स प्रिंट झालेले आहेत. आता ते कसे झाले, तर यामध्ये फर्स्ट थिंग की आय 1 आहे, त्याने 1 घेतला, आयची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. ओके, आता सध्या 1 लेस दॅन इज इक्वल टू 10 ट्रू झाली कंडिशन, त्याने काय केलं, हे प्रिंट केलं. प्रिंट केला, आय किती प्रिंट केला, 1 प्रिंट केला, आय 1 प्रिंट केला आणि नंतर पुन्हा आय प्लस प्लस केलं. म्हणजे फर्स्ट सेकंड ही फर्स्ट एक्झिक्युशन होणार, कंपायलर काय करणार, हे फर्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल, सेकंड हे कंडिशन एक्झिक्यूट करेल, नंतर हे एक्झिक्यूट करेल आणि नंतर पुन्हा आय प्लस प्लस करेल. तो त्याच्याबरोबर लाईनीमध्येच नंतर लगेच आय कंडिशन ट्रू झाली लगेच आय प्लस प्लस नाही करत, हे प्रिंट करतो आणि मग त्याच्यानंतर आय प्लस प्लस करतो. ओके, त्याच्यानंतर माझी आयची व्हॅल्यू काय होणार, प्लस प्लस केल्यानंतर आयची व्हॅल्यू ट्रू झाली, 2 लेस दॅन इज इक्वल टू 10 कंडिशन ट्रू, नंतर पुन्हा काय करेल, हे प्रिंट करेल, पुन्हा आय प्लस प्लस
असं कंटिन्यू तो 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. सपोज मी हे जर इज इक्वल टू काढून टाकलं तर हा काय करेल, हा 9 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. कारण की ज्यावेळी तुमची 10 इज इक्वल 10 लेस दॅन 10 येईल त्यावेळी ही कंडिशन फॉल्स होणार आहे, बिकॉज ऑफ 10 लेस दॅन 10 असं कधीच नसतं. जर तुम्ही ऑर इज इक्वल टू यूज करत असाल तर ते कंडिशन ट्रू होणार आहे. ओके, आता ह्यामध्ये फर्स्ट काय होईल, इनिशियलायझेशनचा पार्ट एक्झिक्यूट होईल. कंपायलर काय करेल, इनिशियलायझेशनचा पार्ट एक्झिक्यूट करतो फॉर लूपमध्ये. सेकंड, हे एक्झिक्यूट होतं कंडिशन. नंतर सिसआउटचं स्टेटमेंट प्रिंट होतं कन्सोलला आणि नंतर आय प्लस प्लस होतो. आता आय प्लस प्लस काय आहे, इन्क्रीमेंट आहे. आता इन्क्रीमेंट कधी घ्यायचं, मी एक तुम्हाला छोटीशी लॉजिक सांगते इथे. ज्यावेळी तुम्ही लेस दॅन यूज करता त्यावेळी तुम्ही इन्क्रीमेंट प्लस प्लस करायचं असतं, आणि ज्यावेळी तुम्ही हे करता काय करता, ज्यावेळी तुम्ही ग्रेटर दॅन यूज करता त्यावेळी तुम्ही मायनस यूज करू शकता. ओके, पण त्यावेळी तुम्हाला आयची व्हॅल्यू आहे ते 10 असणार आणि पुन्हा इथे कंडिशनमध्ये तुम्हाला 1 द्यावं लागेल. तुम्हाला तसं ते लॉजिक द्यावं लागेल. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.